हाय, मी आज कमल आसन बनवणार आहे. त्यासाठी मी उरलेला एक चौकोनी कपडा शिवून टिप मारून घेतलेला आहे चौरंगाच्या अंदाजे. त्यासाठी मी वापरणार आहे आपल्या घरातील असलेले हे पोते, असे जे आपल्याला उपयोगी येतात. मी त्याच्यामध्ये टाकणार आहे कारण की ते एक ताट बसावं, चौरंगावर व्यवस्थित बसावं म्हणून. चला आता मी हे कट करून घेते. मी असं तयार करून घेतलं आहे. ह्याला अस्तर लावलं इकडून आणि आता मधामध्ये घातलेला आहे. हा आपण जो तयार करून घेतला होता लाल कपडा, ते ह्याच्यावर टाकून ह्याला पूर्ण शिलाई मारून घेणार आहे. पूर्ण तयार करून घेतलेला आहे. पुन्हा इकडून शिलाई मारून घेतलेली आहे. हे मागून मी असं अस्तर टाकले. आता पुढची स्टेप करूया. हा मी गुलाबी कलरचा एक कपडा घेतलेला आहे, माझ्याकडे उरलेला होता ब्लाऊजचा. मी असं माप घेतले, प्लेट ठेवून त्यावर प्लेटच्या मापानं घेतलेलं आहे. प्लेट एवढं त्याच्यावर मी पूर्ण शिवून घेणार आहे गोलाकारात. त्यावर शिलाई मारून घेते मी. हा गोलाकार तयार झालेला आहे. आता पुढची स्टेप करूया. हे पान मी ह्या पीसवर ठेवत आहे. मी कपडा दुहेरी करून घेतलेला आहे, जॉईंट करून. त्याच्यावर ठेवून मी टिप मारून घेणार आहे आणि त्याला पलटवून घेणार आहे. माझं टिप मारून झाले पूर्ण. आता याला कट करून पलटून घेऊया. आता ह्याला पलटून घेऊया. मी असे 2 पदर केलेला आहे. ह्या पदर हा फोल्डमध्ये एक फोल्ड करायचा आणि वरतून असं पलटून घ्यायचं. पूर्ण पलटून घेतलेला आहे. आता ह्याला वरतून शिलाई मारून घेऊ, म्हणजे व्यवस्थित आकार येईल त्याला. हे आपलं पूर्ण पान पलटून तयार आहे. किती सुंदर आकार आलेला आहे. आता असेच पूर्ण पाने तयार करून घेऊया. हे बनवलेली पाने मी ह्याला अटॅच करून घेतलेले आहे. ते आपण गोलाकार अगोदर बनवला होता ना, त्याला मी अटॅच करून घेतलेला आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे ह्याला. माझी लेस पूर्ण लावून झालेली आहे. मी या पूर्ण गोलला लेस लावली आणि ह्याला पण लेस लावून घेतली. आणि नंतर पुढची स्टेप मी माझ्याकडे एक लेस होता, त्याला मी पाठीमागून ती पोत्याचा एक पट्टा लावून घेतलेला आहे. ती कडक बसावा असं ह्याच्यामध्ये घालून दाखवते. तर बघू शकता मी हा पट्टा अशा पद्धतीने घातला आहे. हे कमळाचा आकार झाला आहे. आणि हवं तसं ह्याला असं हे करू शकतो, पसरवू शकतो. तर माझं कमल आसन पूर्ण तयार आहे. तर नक्की सांगा हे कसं झालं आहे. आवडलं तर लाईक करा.